नेक्स्ट प्रॉब्लेम पुन्हा एकदा व्हेरिफिकेशनवरच आहे. LMVTच्या सुरुवात करू. वी हॅव f of x इज इक्वल टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. इथे खाली एक कमेंट करूया. हियर f of x इज पॉलिनॉमियल इन x ऑफ डिग्री 2 स्क्वेअर वाली आहे म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. therefore f of x is continuous on 0, 1 and f of x is differentiable on राउंड ब्रॅकेट मध्ये 0, 1. देन कंपेअर करूया a आणि b किती आहेत. सो कंपेअरिंग 0, 1 ही जी रेंज दिलेली आहे ती a आणि b बरोबर कंपेअर करू म्हणजे a b च्या व्हॅल्यूज मिळतील. therefore a is equal to 0 and b is equal to 1. दॅट्स इट. एकदा हे काम कळालं की मग पुढच्या कामाला लागू शकतो आपण a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करणे. सो कन्सिडरिंग f of a याचा अर्थ x च्या जागी a. सो इथे पण टाकूया 2 into a मायनस a चा स्क्वेअर. सो f of a ची व्हॅल्यू 0 आहे ती टाकूया. सो 2 into 0 मायनस 0 चा स्क्वेअर मीन्स f of 0 आलं 0. चला एक व्हॅल्यू मिळाली. नाव f of b काढूया. f of b इज इक्वल टू x च्या जागी b म्हणजे इथे येईल 2b मायनस b चा स्क्वेअर. सो देअरफॉर f of b म्हणजे आता b ची व्हॅल्यू 1 टाकायची ती टाकतो. इथे येईल 2 into 1 मायनस 1 चा स्क्वेअर. सो f of 1 इज इक्वल टू 2 मायनस 1 म्हणजे शेवटी 1च राहिला. चला हे एक काम पूर्ण. इथे जेवढ्या व्हॅल्यूज मला टाकायला लागणार आहेत त्या झाल्या. आपण अजून f डॅश ऑफ c ने काढलेला. माझी f of x आहे आपल्याकडे ते लिहून घेऊया. वी हॅव f of x इज इक्वल टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. सो लेट्स फाइंड अ डेरिव्हेटिव्ह ऑफ इट. सॉरी इथे f of x लिहायला पाहिजे, मी चुकून f डॅश ऑफ x लिहिलं. f of x मग खाली म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. f डॅश ऑफ x इज इक्वल टू 2x चं डेरिव्हेटिव्ह 2, x चं डेरिव्हेटिव्ह 1 मध्ये मायनस एक्स स्क्वेअरचा 2x. सो f डॅश ऑफ x आपल्याला मिळालेला आहे. f डॅश ऑफ x इज 2 मायनस 2x. फायनली देअरफॉर f डॅश ऑफ c आपल्याला त्या फॉर्म्युल्यात f डॅश ऑफ c टाकायचं आहे म्हणजे x च्या जागी c. सो 2 मायनस 2x म्हणजेच 2 मायनस 2c होणार ते. दॅट्स इट. चला आता सगळंच झालं. आता बाय LMVTला व्हेरीफाय करायचं आहे. मग त्याचं व्हॅल्यू किंवा त्याचा फॉर्म्युला वापरून बघायचा. So by LMVT we have f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. Values टाकूया. f dash of c is 2 minus 2c is equal to f of b हे बघा f of b आहे इथे 1 minus f of a आहे इथे 0 ते टाकलं upon b minus a. b ची व्हॅल्यू 1 मध्ये मायनस c ची व्हॅल्यू 0. चला सो येते 2 मायनस 2c इज इक्वल टू आता हे 1 मायनस 0 1 1 मायनस 0 1 1 अपॉन 1 शेवटी 1च राहिला. सो मायनस 2c इज इक्वल टू हा जो इथे प्लस 1 आहे पॉझिटिव्ह 2 आहे तो तिकडे जाऊन मायनस 2 होणार म्हणजे मायनस 2c इज इक्वल टू 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1 झालं. सो c इज इक्वल टू मायनस 1 अपॉन मायनस 2 म्हणजे c इज इक्वल टू 1/2 आलं. आता 1/2 जर पॉईंटमध्ये काढलं तर लक्षात येईल 0.5 अर्धा. सो 0.5 कोणाच्या मध्ये येणार आहे 0 आणि 1 च्या मध्येच तर येणार की. नंबर्स कसे वाढतात 0 मग 0.1 0.2 असं करत करत 0.5 मग 0.6 0.7 करत करत 1. सो 0 आणि 1 च्या मध्येच तर आहे की 0.5 म्हणजे लॅग्रेंजिस मोलला ते एकदम बरोबर ठरतंय. लॅग्रेंजिसचा फॉर्म्युला फुल प्रूफ आहे आणि लॅग्रेंजिसने सांगितलं की हा जर फॉर्म्युला सोडवून तुम्ही जे डेरिव्हेटिव्ह काढाल ते ज्या पॉईंटला आलंय जो सी पॉईंट आहे तो ए आणि बीच्या मध्येच राहणार आणि ते खरोखर राहिलं. इथे फक्त म्हणायचं देअरफॉर सी इज इक्वल टू 1/2 बिलॉंग्स टू कोण 0, 1 0 आणि 1 च्या रेंजमध्येच हा सी राहतो म्हणून LMVT इज व्हेरीफाईड. दॅट्स इट. इथे पुन्हा एक प्रॉब्लेम संपला. वळूया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे. f of x दिलं आहे
सो इथे म्हणूया सिन्स एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल इन एक्स comma f of x is continuous on 4,5, then f of x is differentiable on round bracket मध्ये 4,5. therefore आता ते झाल्यानंतर कंपॅरिझन करायला घ्यायचं, कंपेअरिंग 4,5 विथ a, b, म्हणजे आपल्याला ए बीच्या व्हॅल्यू मिळतील. a इज इक्वल टू पहिला अंक 4 आणि b इज इक्वल टू दुसरा अंक 5. सो ए बी मिळाले. LMVTच्या फॉर्म्युलामध्ये टाकण्यासाठीचा 2 डेटा मिळाला. नाव एफ ऑफ ए काढायला लागेल. सो कन्सिडरिंग एफ ऑफ ए इज इक्वल टू मीन्स जिथे जिथे एक्स दिसेल तिथे ए टाका. a-1, a-3, a-1, a-3 इथेच समोरच काढतो किंवा ठीक आहे. नेक्स्ट स्टेप लिहितो. एफ ऑफ एची व्हॅल्यू 4 टाकायची. आता एच्या इथे 4, 4-1 अँड 4-3. 4-1 इज 3, 4-3 इज 1, सो 3/1 इज 3. हे झाल्यानंतर सिमिलरली एफ ऑफ बी, म्हणजे आता एक्सच्या जागी आपल्याला ए टाकला तसं एक्सच्या जागी बी टाकायचं आहे. सो इथे वरती येईल b-1 अपॉन b-3. therefore एफ ऑफ बीच्या जागी आपल्याला काय टाकता येईल 5 इज इक्वल टू 5-1 अपॉन 5-3 हे टाकलं. सो एफ ऑफ बी इज इक्वल टू म्हणजेच एफ ऑफ 5 इज इक्वल टू इथेच सोडवतो समोर 5 + 1 4 आणि 5 + 3 म्हणजे 2, 4/2 म्हणजेच 2. सो आणखीन लागणाऱ्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, एक एफ ऑफ ए, एक एफ ऑफ बी. चला आता डेरिव्हेटिव्हचा प्रश्न आहे आणि इथे डेरिव्हेटिव्ह थोडंसं डिफिकल्ट केलं आहे. यू अपॉन व्ही आपल्याला येणार नाही अशातला भाग नाही आहे. सो वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x-1 अपॉन x-3. खाली म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह सावकाशीने घ्या. एफ डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स. इथे न्यूमरेटरला पण एक्सवालं फंक्शन आहे, डिनॉमिनेटरला पण एक्सवालं फंक्शन आहे. सो यू अपॉन व्ही रूल लागू होईल. पहिल्यांदा येतं डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजेच x-1, न्यूमरेटर म्हणजेच x-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच x-3. या सगळ्याला अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजेच x-3चा स्क्वेअर. आता हे झाल्यावर एफ डॅश ऑफ एक्स ॲज इट इज. आता जरा सिम्प्लिफाय करायचं. x-3 आपण आधीच आहे तो तसा लिहूनच घेतो. आता याचा डेरिव्हेटिव्ह एकदम सिम्पल आहे. त्यातलं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे आणि 1 हा नंबर असल्यामुळे 0. सो 1 - 0 म्हणजे मी डायरेक्ट 1च लिहितो, फक्त एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहितो. 1 हा नंबर आहे, 0 येणार आहे, लिहायची गरज नाही. पुढे मायनस x-1 हा ब्रॅकेट ॲज इट इज हा इथे दिसतोय तो. पुन्हा इथे x-3 तशीच परिस्थिती आली. x-1, 3चं 0, गरज नाही लिहायची. सो फक्त x लिहूया 1 अपॉन खाली डिनॉमिनेटर स्क्वेअर x-3 ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज. देन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, जरा 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय राहणार, x-3 राहणार. नेक्स्ट स्टेप ब्रॅकेट ओपन करतो. हे x-3 लिहिले, मायनस एक्स, मायनस साईन एक्सला मिळाल्यावर आणि मायनस मायनस प्लस 1 होल डिवायडेड बाय x-3 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. सो फायनली याचा ॲडव्हान्टेज असा होईल, एक्स आणि मायनस एक्स गायब झाले, कॅन्सल झाले आणि -3 + 1 राहिले. -3 + 1 म्हणजेच -2 अपॉन खाली x-3 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. सो वी गॉट एफ डॅश ऑफ एक्स, बट वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. वी आर इंटरेस्टेड इन एफ डॅश ऑफ सी. सो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एक्सच्या जागी सी टाका. इथे -2 अपॉन खाली c-2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दॅट्स इट. चलो आता मला असं वाटतं की आपल्याकडे सगळ्या डेटा अवेलेबल झालेला आहे. एक म्हणजे ए ची व्हॅल्यू लागते तो, बी ची व्हॅल्यू, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू अँड एफ डॅश ऑफ सी. ऑल व्हॅल्यूज, ऑल 5 डेटा विच इज नेसेसरी टू चेक वेदर दी LMVT इज कॅन बी व्हेरीफाईड ऑर नॉट. ते आपण चेक करू शकतो. त्याच्यासाठीचा सगळा डेटा मिळाला. कन्सिडरिंग
नेक्स्ट स्टेप इथे आपण बघूया कन्सिडरिंग बाय LMVT असं लिहायला पाहिजे होतं, कन्सिडर करण्यापेक्षा बाय LMVT दॅट वी हॅव फॉर्म्युला f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. आता f dash of c इथे आहे, that is -2 upon c minus 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता f of b किती आहे, f of b आहे 2 मध्ये मायनस f of a आहे 3 अपॉन b आहे 5 a आहे 4. झालं काम. इथे -2 तसाच अपॉन c -3 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, 2 वजा 3 म्हणजे -1, 5 वजा 4 म्हणजे 1. सो आणखीन सोपं झालं, दोन्ही साईडचा मायनस पण आपण कॅन्सल करू. सो 2 डिवायडेड बाय c -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे फक्त 1च राहील, राईट. सो 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 इंटू हा सगळा ब्रॅकेट 1ला मल्टिप्लाय झाल्यावर तो तोच राहील c -3 ब्रॅकेटचं स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर √2 इज इक्वल टू इथे दिसेल c -3 स्क्वेअर निघून जाईल स्क्वेअर रूट घेतल्यावर. सो डायरेक्ट मेथडने आता जास्त गेलेलं बेटर आहे. आता जर √2चं जर उत्तर बघितलं कॅल्सीमध्ये तर ते येतं 1.414. स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, पाठ असली पाहिजे. फिजिक्समध्ये AC सर्किट्समध्ये लागते ही मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी, म्हणजे RMS व्हॅल्यू अँड मॅक्सिमम व्हॅल्यू कन्व्हर्जनसाठी. सो माझी पाठ आहे, तुमची पण असली पाहिजे. √2ची व्हॅल्यू 1.414, c -3 ॲज इट इज. आता हा -3 पलीकडे गेल्यावर प्लस होणार c 1.414 प्लस 3 इज इक्वल टू c. जर ॲड केलं 3 अधिक 1 4.414 ही आली c ची व्हॅल्यू. सो बेटर झालं की आपण डायरेक्ट मेथडने सोडवलं. 4.4 म्हणजे 4 पेक्षा मोठे आणि 5 पेक्षा लहान हे नक्की झालं. म्हणजे 4.414 कुठे येतो, 4 आणि 5च्या मध्ये येतो. बास, आपल्याला तेवढंच तर पाहिजे. सो एक जस्ट कमेंट करा, c इज इक्वल टू 4.414 बिलॉंग्स टू whom, दॅट रेंज 4,5. म्हणजे सारखं लॅग्रेंजियन्स आधीच सांगत होता की माझं जर फॉर्म्युला यूज करताय आणि जर तुम्ही c ची व्हॅल्यू काढताय, ही जी c ची व्हॅल्यू असेल जी आपल्याला एक डेरिव्हेटिव्ह देते फाइंड आउट करून त्या फंक्शनचं बिटवीन a अँड b, तर तो c पॉईंट 100% कुठे राहणार, 4 आणि 5 या रेंजमध्येच राहणार. दॅट्स इट. इथे आपलं लॅग्रेंजियस थिअरम हा पॉईंट संपला. आणि आजची आपली व्हिडिओ ही ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरवरची शेवटची व्हिडिओ असेल. इथे आपला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज हा चॅप्टर पण संपला. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन चॅप्टरमध्ये. आज आपण इथेच थांबूया.